अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुम्हाला रानांतून कोणत्या रीतीने चालविले याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी. म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून सांभाळ. आग्य सापांनी व विंचवांनी व्यापिलेल्या घोर व भयानक रानांतून आणि रक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले. त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढिले. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताचा सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो, ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहो, कारण पुष्कळ सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू यहुद्यांस म्हणाला, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आम्हाला खावायला कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही, तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जीवन पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल.
प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.